दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. शिक्षण क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून अकॅडमी प्रसिद्ध असलेले बापू हिरे यांनी यांच्या शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यानं कुठे ना कुठे याची दखल किंवा नोंद होत असते. तसंच अमेरिकेतील विश्वविद्यालय युनिव्हर्सिटीतर्फे बापूराव हिरे यांना मानद डॉक्टरेट किताब पुरस्कार हा पुणे इथं देण्यात आला. तसंच पुणे या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. नाशिकच्या अशोक स्तंभ इथं त्यांच्या अकॅडमी इथं स्टाफ यांनी केक कापून पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. याबाबत बापूराव हिरे यांनी अधिक माहिती दिली. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण आहे की माझ्या कार्याची दखल ही डायरेक्ट अमेरिकेवरून एक अशी मोठी युनिव्हर्सिटी गेली याच्याविषयी मी खरं तर अनभिज्ञ होतो. जेव्हा मला फोन आला तेव्हा मी खूप सरप्राईज होतो की मला अमेरिकेवरून कॉल आला आणि माझ्या अशा पुरस्कारासाठी शिफारस होते आहे. तेव्हा मला खरं तर विश्वास बसेना. पण जेव्हा मी आता प्रत्यक्षात गेलो तेव्हा मला कळलं की खरंच कार्य खूप चांगलं असल्यामुळे आपली दखल आपोआप घेता आपण आपलं काम करत राहावं अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. असं आपल्याला जो अमेरिकेचा पुरस्कार अमेरिकेची सेडरब्रुक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार प्रदान केला आणि हा पुरस्कार जो आहे तो पुण्यातले जी रॅडिसन ब्लू हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा जो तो पार पडला. मध्ये मी माझ्या म्हणजे मी टॉपर आहे आणि माझ्या 6 अजून एक व्यक्ती आहे. अशा 2 व्यक्तींना हा पुरस्कार भेटला आहे आणि ऑल इंडियाचा विचार केला तर एक साधारणतः 35-40 लोकांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. मध्ये जी आपण 10-15 कोटी लोकसंख्या आहे ह्या लोकसंख्येमधून त्यांनी 30,000 लोकांचं काहीतरी नॉमिनेशन घेतलं होतं. 30,000 लोकांमध्ये मी पहिला आलेलो आहे आणि अजून एक व्यक्ती आहे. असे 2 व्यक्ती आम्हाला हा पुरस्कार भेटलेला आहे. कसं बघतो तसं खरं सांगायचं तर मला अजूनही सांगतो मी स्वप्नातच असल्यासारखं वाटतंय की माझ्यासारख्या म्हणजे त्या मानाने डॉक्टरेट भेटायला एवढं एज पण नाही अजून आणि याच्यामध्ये अशा एवढी मोठी पदवीने मला गौरव करण्यात आला. खरं तर ह्या पुरस्कारामुळे मला अजून जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत की मुलांना अजून खूप काही घडवायचं आहे आणि मी घडवणार आहे. असं तुमच्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा पण त्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या कामावरती खूप प्रेम करा, तुटून पडा, असं कार्य करा की त्याची दखल आपोआप जग आपोआप घेतो आपण. असं म्हणू शकतो. किती वर्ष मी माझा परिचय द्यायचा झाला आज माझं 35 एज आहे. मी वयाच्या 17 वर्षीच टीचिंग सुरू केली म्हणून असं म्हणू शकतो की टीचिंग हा जसं आपण म्हणतो माशाला पोहावं लागत नाही तसं मला टीचिंगही शिकवावी लागली नाही. 2007 पासून माझं टीचिंगचं कार्य माझ्याकडे बघून जरी वाटत नसेल तरी 7 पासून माझं फॉर्मली टीचिंग चालू आहे. जेव्हा मी वयाच्या 17 वर्षी होतो साधारणतः 17-18ला म्हणजे 18वा माझा जो बड्डे होता वयाचा तो मुलांनी साजरा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत मी पुण्यात 7 वर्ष एज्युकेशन केलं, तिथे टीचिंगही केली. माझं PSIमध्ये 7-8 वेळा सिलेक्शन आहे प्री मेन्स. त्याच्यानंतर टॅक्स इन्स्पेक्टर 2015 असेल, UPSC असेल, MPSCच्या मेन्स असे खूप हे घेतलं. पण मला टीचिंग ही आवड आहे मला कळलं म्हणून मी टीचिंगमध्येच पूर्णपणे उतरलो आणि आज टीचिंगमध्ये मी खूप चांगल्या लेवलला आलो. माझे अनेक विद्यार्थी भारतामध्ये असेल, महाराष्ट्रात असतील खूप आहेत. म्हणजे 1000-2000 विद्यार्थी असे की ते क्लास 1, क्लास 2, क्लास 3 कुठले ना कुठलं पद धारण करतात असं आणि या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला. असं विद्यार्थ्यांमध्ये टाळ्याच्या गजरात खरं सांगायचं तर ती कामाची पावतीच म्हणता येईल की विद्यार्थी म्हणतो आपण विद्यार्थी प्रेम असलं की विद्यार्थ्यांकडून आपोआप ह्या गोष्टी भेटतात. मी विद्यार्थ्यांवरती खूप प्रेम करतो. असं माझं एकच म्हणणं असतं की जो विद्यार्थी माझ्याकडे येतो तो फक्त पैसे देऊन येतो म्हणून मी शिकवत नाही तर त्याला एक जबाबदारी समजतो. भारताचे नागरिक घडवण्यासाठी नागरिकच्या उद्देशाने मी त्याला घडवत असतो. असं आणि ऑफकोर्स ते एक भारताचे उद्याचे एक चांगले सुजाण नागरिक घडत असतात. असं प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.